असायला हवेत आणि नंबर्स असतील तर त्यांना मात्र आपण नंबर्स देऊन दुनिया दाखवण्याचं काम करतो. त्याचबरोबर चेहरा सुशोभीकरण असेल किंवा तुम्ही उत्तम चेहरा दिसण्यासाठी तुमचा लुक बदलण्यासाठी गॉगल्स उपयोगी पडतायत ते आपण स्क्रीनवर पाहतोय. नाईक ऑप्टिकचे सर सर्व निखिलजी नाईक सर तुमचं मनस्वी स्वागत. आपण पाहतो स्क्रीनवर इंडिगोचं हे विमान लोकनेते सर्वांचे लाडके माजी खासदार माजी आमदार आदरणीय देव पाटील साहेब यांच्या नावाचं हे विमानतळ म्हणजेच लोकनेते देव पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान आपण लँडिंग होताना पाहतो. इंडिगोचं अतिशय उत्तम नजारा आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात आले. हे सुंदर चित्र अतिशय सुंदर मुवमेंट आणि सगळं आळवेल सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा चित्र पाहतोय. क्या बात मागे पुढे ही जादूगिरी आहे कॅमेरामॅनची आणि टेक्निशियनची. इंडिगो थँक्यू. स्क्रीनवर पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच आशीर्वादाने ही स्पर्धा खोलते. लोकांच्या स्वप्नातलं घर बनवणारी संकल्प ग्रुप संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं या स्पर्धेला खूप मोठं योगदान आदरणीय किरणजी झरे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफनं जी काही आम्हाला मदत केली आहे. या पहिल्या 3 ट्रॉफीज आहेत. या 3 ट्रॉफीज संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीनं त्याचबरोबर तब्बल 60,000 रुपये नकद राशी असलेले पहिल्या क्रमांकाची बक्षिसी आदरणीय संकल्प बिल्डरच्या वतीनं. गेम इज ऑन. दुसऱ्या फेरीत हा दुसरा सामना एका बाजूला असेल आरएस कोटनाका उरण संघाचा, दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघ असेल एकता बंगरपाडा. महेशजी पाटील विनंती करतोय अतिथी कक्षेमध्ये यायचंय. महेशजी पाटील स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय तो केदार भुईरला तर नॉन स्ट्राईकला तेजस भुईर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काय लाजवाब कमिटमेंट दाखवली आहे. पहिल्या चेंडूवर चेतन गोसावीवर हल्ला होतोय आणि केदार भुईरच्या बॅट मधून येतोय हा मात्र खणखणीत उत्तुंग चौकार. गोलंदाजी करते चेतन गोसावी असेल निलेश गोसावी असेल ही मंडळी या संघासाठी कायम रुजू आहे. प्रीतम असेल सिद्धेश असेल प्रेम नवी पिढी आहे आणि नव्या पिढी सोबत ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आणि नवीन हे हवं अशा प्रकारचा हा एक स्टँडर्ड टीम कॉम्बिनेशन आम्ही एकता भंगरपाडाकडे पाहतोय. केदार भुईर पहिल्या चेंडूवर चौकार जरूर ठोकला पण चेतन गोसावीने मात्र 2 पुढच्या चेंडूवर रोखून धरलाय. 4 धावा बोर्डवर. स्लोवर टप्प्याची गोलंदाजी पहिल्यांदा हात तर जबरदस्त स्विंग मध्ये आला होता असं वाटलं ते फलंदाजाला की चेंडू जोरदार येईल परंतु आपल्या अक्कल हुशारीने चेंडू ट्रॅव्हल केला. थोडासा परफेक्ट आउटसाइड द ऑफ स्टंपला यॉर्कर लाईन ठेवला तेवढा सक्षम त्याला खेळून काढला पण यष्टरक्षक मात्र चकला आणि तिथे 22च्या रूपानं 1 धाव आली. एका धाव्यानं धावा लागतात त्या बिनबाद 5-4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आर्य स्पोर्ट्स कोटनाका संघ. सरळ स्लॉट मध्ये चेंडू स्लॉट मध्ये आलेल्या या चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या सीमारेषा बाहेर कसं धाडायचं हे तेजस भोईरला चांगलं अवगत होतं आणि ह्या तेजस भोईरला दाखवला हा सुलतानी षटकार. कामगिरी करताना
आणखीन एक चांगला प्रयत्न कव्हर पॉइंटला झालाय, चांगला प्रयत्न झालाय, चांगला फटका होता तेजस भोईरचा, पण तेवढ्या सक्षमतेने मात्र कव्हर पॉइंटला या चेंडूला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय काय सुंदर कनेक्शन झालं होतं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांनी, अफलातून प्रयत्न राहिले, झेल पडला जरूर पण संघासाठी 3 धावा त्याने मात्र मिनिमम वाचवल्यात. धावफलकावर धावा लागतात. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा, बिनबाद 12 धावा. सर्वात मोठी जमेची बाप की जिथे विकेट्स एकही नाही. केदार भोईरने 4 चेंडूमध्ये 4 धावा, ज्याने एक चौकार ठोकला, आणि तेजस भोईरने एका षटकारासहित 2 चेंडूमध्ये 7 धावा, असे एकूण धावा धावफलकावर लागत आहेत, ते म्हणजे तब्बल 12 धावा. एकता भंगारपाडा आपण इथे खऱ्या अर्थानं स्क्रीनवर पाहतोय. आदरणीय संतोष दमडे आणि त्यांचा संपूर्ण टीम, त्यांचा सगळा खेळ खऱ्या अर्थाने विचार केला तर मग संतोष दमडे यांचं खूप मोठं योगदान राहिलं एकता भंगारपाडा संघाला उभं करण्यामध्ये. ही टीम ज्यावेळेला भंगारपाड्याच्या क्रिकेटच्या पटलावरती, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भंगारपाड्याचं पहिल्यांदा नावही नव्हतं, सिद्धेश भास्करसारखा हिरा त्यांना सापडला आणि या अनमोल हिऱ्याला एकत्र घेत सर्व मुलांना, प्रीतम असेल, निलेश गोसावी एक स्टार खेळाडू राहिला, प्रीतमला आपण पाहिलं, निलेशला आपण पाहतोय. या सगळ्या मंडळींना निलेशचा विचार केला तर मात्र आपण वहालच्या रजनीमध्ये बाईक त्याने कमावली, आणि अशा प्रकारे ही मंडळीने मात्र सगळ्यांना एकत्र घेत संतोष दमडेनं आपली टीम उभी केली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगला चेंडू पकडलाय आणि एकही धाव घेण्याचा प्रश्न तिथे उद्भवला नाही. तेजस भोईर जो परफेक्ट ऑलराऊंडर आहे, क्रिकेट जादूगर आहे, तो मात्र सलामीर म्हणून राहिलाय. मागच्या सामन्याचा विचार केला तर नीरज विलवेकर हा खेळाडू ओपन केला होता. नीरज विलवेकर हा ट्रॉम्बे संघाचा खेळाडू होता बहुतेक. लोअर फुलटॉसचा चेंडू पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. निलेश चेंडू पर्यंत येईल, उचलेल तोपर्यंत मात्र तेजसकडे वेळ होता एक धाव कंप्लीट करण्याचा. ती एक धाव कंप्लीट केली आणि 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव धावा लागतात ते बिनबाद 13 धावा. केदार भोईर 4 चेंडूमध्ये 1 चौकारासहित 4 धावा, तर तेजसजी भोईर 4 चेंडूमध्ये 1 षटकारासहित 8 धावा. धावफलक चांगल्या रीतीने बॅलन्स केलाय आतापर्यंत. मी म्हणेन की भंगारपाडा संघाच्या गोलंदाजांनी फार मोठं डोकं काढू दिलं नाहीये फलंदाजाला, पण केदार ज्याच्या अवतीभोवती हा सामना फिरतो. स्वीप करण्याचा प्रयत्न तेवढ्या सक्षमतेने खेळून काढलाय. शतरक्षक येईल डीप स्क्वेअर लेग वरून, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, तत्पूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर टाइम साधलं केदारनं, आणि म्हटलं की केदारच्या अवतीभोवती कोटनक्या संघाचं सगळं अस्तित्व असतं. त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. गावाचं नाव राखून ठेवण्याचं काम तो करतो, त्याचबरोबर संपूर्ण गावाच्या टीमला एकत्र ठेवण्याचं काम तो करतो, आणि ती जबाबदारी पेळत असताना संदेशजी खूप मोठं काम करावं लागतं. कारण आजकालची मुलं सगळे ऐकतील हे काही कठीण आहे. एखाद मॅच चांगला खेळला नवीन खेळाडू की लगेच 2 इंच जमिनीपासून वर चालतो. कदाचित छाती 56 इंचची व्हायला वेळ लागत नाही, परंतु जोपर्यंत ज्यांनी मैदानं गाजवलेत ना अशा माणसांना तुम्ही कायम लक्षात ठेवा. मनोजजी दळवी यांना विनंती करतोय, माझे उपसरपंच आदरणीय मनोजजी दळवी साहेब यांचं मंचाकडे स्वागत आणि स्वागत. त्याचबरोबर राहुलजी कांबळे सर यांचे मनपूर्वक स्वागत. निलेश नाईक मी म्हणेन की हमखास चुकला. जेलसाठी प्रयास होणं 100% गरजेचं होतं, ते प्रयत्न झाले नाहीत आणि त्याचा चुकीला धावा गेल्या तब्बल 4. नक्कीच कारण खऱ्या अर्थानं सिद्धेशलाही माहित आहे की झेलवर येणं गरजेचं होतं. ही बाउंड्रीज थोडीशी जवळ, लगेच चेंडू शिबाराच्या बाहेर गेला, आला चौकार. आउटफील्ड तेज चाललाच, यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न होता, चांगला अटेम्प्ट होता. सिंगल कन्वर्ट करायची आहे, फेकी येते. प्रेम गायकवाडचा सुंदर फेकी आली आणि अशा प्रकारे इथे मात्र 1च धाव. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं प्रेम गायकवाडचं. संघाचा संघनायक आहे, उभारता सितारा आहे. असे सितारे एकत्र घेत मात्र तारे सितारे एकत्र येत संघ ब्रँडेड म्हणला पाहिजे. तर एका बाजूला केदार आणि टीम तेजस भोईर आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा जोडताना 20 धावा धावकर लागतायत. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली जाते. आता हा स्लॉट मधला आता नाही, वाटच पाहत होता. कारण खरं तर विचार केला ना सिद्धेश वास्केरचा, तर यॉर्कर साठी अटेम्प्ट त्याने खूप केले आणि परफेक्ट यॉर्कर नाही झाला ना
की तो सरळ स्लॉट मध्ये येतो आणि मग आजकाल यॉर्करलाही हेलिकॉप्टर उडवला जातो तर स्लॉट मध्ये आलेला चेंडूला तर काय सहजच भिरकावला गेला आणि काऊ कोणाच्या डोक्यावरून ठोकला तेजसना षटकार आणि सगळं फक्त करून गोलंदाजीचं बदललं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकर धावा लागल्या. आर्य स्पोर्ट्स कोटनगर संघाच्या बिनबाद 34. अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचंय महेशजी पाटील मनोज दळवी माझी उपसरपंच नेहमी त्यांचं योगदान खूप छान लागतं. त्यांचं मंचाकडे आगमन झालंय त्यांचंही मनस्वी स्वागत करूया आपण. चला वेळ नका देऊ आणि क्रीजवर जर विषय कोळी असतील तर प्रश्नच नाही. परी नेटवर्क्स सुशीलजी दारेकर यांच्या वतीने परी नेटवर्क्स आपण स्क्रीनवर पाहतोय. संदेश शेळके म्हटलं की सगळी क्वालिटी आली. अतिशय उत्तम दर्जाचं काम त्यांचं राहिलंय. जेव्हा जेव्हा त्यांनी काम केलं ना तेव्हा तेव्हा अगदी परफेक्ट. खऱ्या अर्थानं अमित दादाकडून आज गुंगलेकरांची भूमिका निभावत आहेत परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट जेव्हा सुरू झालं ना तर सगळ्यात उत्तम गुंगलेखक म्हणून संदेश शेळकेचं नाव होतं. सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजे संदेश शेळके. अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि त्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांनी क्वालिटी दाखवली. गोलंदाज प्रेम प्रतीक कटेकर गोलंदाजीच्या मार्कवर आणि ते मात्र पहिल्या चेंडूला आलाय चौकार. धावांचा फ्लो आता मात्र थांबत नाहीये कारण अंतिम चेंडू आलेला चौकार निलेश गोसावीने केलेली एक चूक त्यानंतर लगेच षटकार आणि ते मात्र आलेला हा चौकार प्रकार धावा लागतात तब्बल 30 धावा. आय लव्ह यू शब्दाला आजकाल खरी किंमत राहिलीच नाहीये. कोण कधी कोणाला बोलेले सांगता येत नाही आणि कधी ब्रेकअप होतील हेही कळत नाही. मागे वळून पाहताय 3-3 वेळा आय लव्ह यू बोललेले मंडळी. कारण आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू हे कोणावर प्रेम करावं आणि कसं करावं आजकाल प्रेमाची व्याख्या बदलल्या मित्रांनो. प्रेम राहिलंय का की फक्त आणि फक्त वासना. यूज ऑन थ्रो चायनेच सगळा चायनाचा मार्केट माल काही नाही आणि जे आत्महत्या करतात ना तेच खरे प्रेमी. स्विच इटचा हा प्रयत्न काय कमालीची कमिटमेंट आपल्या संघाप्रती असलेलं ज्ञान आणि स्वतःची उपयुक्तता कशी सिद्ध करायची हा दाखवणारा फटका. अफलातून स्विच इटचा हा फटका. मी नेहमी सांगतो एखाद्या सुंदर युवतीला पाहून कालीचा खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटावा असा हा फटका परफेक्ट मिडल होतो. येतोय पॉइंटच्या मधून चौकार. धावा तेजस भोईर 5 चेंडूमध्ये 14 धावा. काय सुंदर कमिटमेंट आहे आपल्या संघाप्रती. सुरेख खेळ या दोन्ही सलामीरांचा. प्रतीक फुलटा चेंडू आता मात्र थोडं तयार नव्हता. डीप स्क्वेअर चेंडू जाईल सुंदर क्षेत्ररक्षण होईल फेकी येते आणि धावा मात्र इथे घेतली जाईल ती 1. विघ्नेश कटेकर सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं त्याने मात्र चेंडू उचलला फेकला आणि धाव मात्र तिथे आली 1. 1 धावावर समाधान मानावं लागले. चांगली फलंदाजी राहिली आहे कारण काही फटके असे असतात जे मनाला भूल देऊन जातात मनाला आराम देऊन जातात मनाला आनंद देऊन जातात. तेजसजी भोईर वन साइड ग्रुप करून तेजसला प्रत्येक षटकाराला 500. वन साइड ग्रुप कोटनाक यांच्याकडून तेजस भोईरला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आता पहा या ग्रुपचं नाव पहा वन साइड. सगळ्या साइड वन साइड येणार ते त्याच्यामुळे पैसाही वन साइड लावला. जर लावायचा असेल दोघांनाही लावायला हवा होता पण वन साइड त्याच्यामुळे वन साइड पैसा नावाप्रमाणे इथे मात्र वन साइड पैसा लगावला जातो. प्रत्येक षटकारासाठी पैशाची किंमत मोजावी लागते. प्रमुख अतिथी मंचावर उपस्थित आहेत 37
केदार दुसऱ्या रनचा प्रयत्न थांबला, वेळ जाऊ दिला, परंतु चेंडू मात्र फेकी येईपर्यंत 2 रन कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्येला चांगला आकार आलाय. 39 धावा तिसऱ्या प्रगतीपत्र असताना एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परंतु विचार केला ना योगेश मडवी सर, तर या संघाला धावांचा मोठा पाठलाग केलाय आणि तेही मोठ्या मार्जिननं. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स राहणार आहे. 50 धावा आज कंप्लीट केल्या सिद्धेश भास्करनं. त्याने सांगितलं की मावळलेला सूर्य पुन्हा नव्याने उगवलाय. 69 धावा मात्र 5 षटकामध्ये कंप्लीट केला. 3.2 20 बॉल मध्ये कंप्लीट केलेत. परफेक्ट वर्कर, काय सुंदर चेंडू सक्षमतेने खेळून काढला. निलेश गोसावी चेंडू पर्यंत येईल आणि धाव तत्पूर्वी मात्र एक एंड बदलला जाईल. स्ट्राईक कंप्लीट आपल्याकडे ठेवली जाईल. 40 बघा फिल्डिंग ही पंचच लावणार, कारण पंचांचा विषय बोलावा कमी आहे. विशू कोळी आहे ना, हे नावच मोठं आहे. आयोजकांचं अर्ध काम हे पंच ते करतात, सगळ्या जबाबदारी ते स्वीकारतात. काही काहींच्या शिवाई तेच खातात, परंतु ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम असेल ना, म्हणूनच कदाचित पालगावकर त्यांनाच बोलवतात. अर्धी जबाबदारी मोकळी विशू कोळी यांची. बा मी मगाशी म्हटलं फिल्डिंग तेच लावतील. स्क्रीनवर पाहतोय आपण. चला इथे राहा, तिथे राहा, तिकडे राहा, तिकडे राहा. कदाचित कालांतराने स्वतःने बॉल नाही टाकला म्हणजे कमवला. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धाबळगावती लागतात. लॉस ऑफ विदाउट विकेट, एकही विकेट नाही. विघ्नेश न ज्यांना सुंदर फेकी केली होती, विघ्नेश कटेकर. कटेकर बंधू म्हटलं की समीरजी कटेकर, सतीशजी कटेकर अतिशय उत्कृष्ट रजनी क्रिकेटचे आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून सुंदर स्पर्धा असते आणि नेहमी समीरजी कटेकरचा विचार केला तर मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्या संघाला पॅक करणारा, अनेक संघाला पॅक करणारा माणूस. ओम साई डोंगरपाडा. विघ्नेश कटेकर हाफ मलिंगाला प्रॉपर, काय सुंदर फटका होता. परफेक्ट मिडल केला, उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न केला, परंतु चेतन गोसावीने मात्र अजिबात चूक केली नाही. वेल जेज, वेल जंप आणि जंपच्या आधारावरती झेल टिपला आणि केदार भोईरचा संपवला खेळ. निशांतजी म्हात्रे आपण कुठे असाल तर आपण मंचाकडे आगमन करायचंय. निशांतजी म्हात्रे साहेब, तर रमणजी तारेकर साहेब. रमणजी तारेकर साहेब, खऱ्या अर्थानं हा मंच, हा मैदान सुंदर दिसावा यासाठी तब्बल 50,000 रुपये नकद राशी देणार आहे. आणि आज आपण ज्या बेंचेस पाहतो, तर बेंचेस ज्यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आलेत ते रमणजी तारेकर एक आदर्श ग्रामसेवक म्हणून जी ओळख राहिली आहे, ते आदर्श ग्रामसेवक रमणजी तारेकर यांच्या मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत दादा, आपलं सहकार्य सदैव आमच्या स्मरणात राहील. त्याचबरोबर आनंदजी तारेकर साहेब यांचंही मंचाकडे आगमन झालंय. मनस्वी स्वागत. 40 धावा धाबळगावती. येस पहिल्या चेंडू मात्र लाजवाब झेल टिपला. चेतन गोसावीनं काय सुरेख षटकारच होता जवळपास, परंतु ह्या असे झेल मॅचला टर्न करण्यामध्ये यशस्वी होतात. अनेक मंडळी मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही मनस्वी स्वागत. या षटकानंतर मात्र सर्वांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. मनोजी दलवे असतील, राहुलजी कांबळे साहेब असतील, निखिलजी नाईक असतील, जितू शेठ करावकर असतील. बॅटची आतली कडा फेकी होतीये, तत्पूर्वी मात्र 1 रन कंप्लीट. 41 धावा. मिलिंद भोईरनं 1 धाव्याने आपलं खातं उघडलं. आता मात्र तेजस भोईर जाईल स्ट्राईकवर, ज्यानं आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 15 धावा उत्तम फटकेबाजी दाखवले, तो मात्र राहील स्ट्राईकवर. 41 धावा. धावा. धावसंख्येला रोग बसवला. एका झेलनं काय चित्र बदलतं पहा. त्यानंतर धावांचा प्रभाव सुरू राहिला असता. केदार परतला, उत्तम फटकेबाजी त्याने दाखवलं आणि सगळ्यांना खुश करणारी फलंदाजी. स्वीटीचा फटका आजकाल तसाच आहे, लागला ना तर खूपच म्हणजे खूपच मनाला हेलावून जातो. एवढा सुंदर कनेक्शन. विघ्नेश कटेकर राईट मोड विकेट. वन साइड बिलकुल लक्षात ठेवायचंय. षटकाराला 500 जमा केले जातील. पेटीएमचा जमाना बंद झाला. हार्ड कॅश राहील
आणि या चेंडूवर मात्र ठोकलाय षटकार. वन साइड ग्रुप करून 500 रुपयाचे बक्षीस तेजसला आणि 500 रुपयाच्या बक्षिसानं 6 धावा बहाल केल्या गेल्या. 47 धावांवर मजल मारली जाते. 1 बाद 47 चांगली धावसंख्या उभारली जाते. 50+ धावसंख्या तर हमखास उभारली जाणार. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकाच दुसरा मोठा फटका 60 पर्यंत घेऊन जाईल की काय ही शंका मात्र मनात चुकचुकायला लागली आहे. महेशजी तारेकर यांचे माझ्याकडे आगमन झाले, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. विघ्नेश कटेकर आतापर्यंत विचार केला तर 1 विकेट आणि 7 धावा. परंतु तेजस भोईर काय सुंदर बहारदार फलंदाजी. शरीरयष्टीप्रमाणेच गोलंदाजी बरे फुलकी असेल परंतु फलंदाजी ताकदीची राहिली. राईट आर्मवरती विकेट. आणखीन एक फटका जोरकश लगवायचा प्रयत्न आहे. बॅकअप चांगला आहे. क्रिकेटमध्ये ही गरज आहे. क्रिकेट असू दे अथवा आयुष्य मित्रांनो, तुम्हाला बॅकअप असणं गरजेचं आहे. तुम्ही एकानं पसरवलं ना तर दुसऱ्यानं सावरायचं. तो सावरणारा माणूस जेव्हा राहतो ना तुमच्या सोबत त्यावेळेला तुम्हाला आवरणंही सोपं जातं. आवरायला शिका, सावरायला शिका आणि एकमेकांसोबत राहायला शिका. क्रिकेटमध्ये असंच आहे. एकटा खेळाडू सामना जिंकून देऊ शकत नाही. टीम वर्क असतं म्हणूनच तिला टीम म्हणतात. युनिटी इज द स्ट्रेंथ हे उगाचच नाही म्हटलं जात. एकीचं बळ क्रिकेटमध्येही जाणवतं आणि आयुष्यामध्ये. आजकाल 2 भावांमध्ये हमखास भांडणं आणि शेजारचा आपल्याला फार आवडतो. राजकारणामध्ये नेमकं काय असतं का, नेहमी चुलत भावाला उभं केलं जातं अपोजिट. हा काय डाव आहे ना आजवर मला कळलाच नाही. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. आदरणीय पद्माकर दादा पाटील कोपर यांना विनंती करतोय आपण आतल्या कक्षेमध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. पद्माकर दादा पाटील कोपर. हा सुरेख चेंडू आहे. एकी गोडी गुलाबीनं जगता आलं पाहिजे. क्रिकेट ही स्पोर्टिंगली खेळता आलं पाहिजे. अग्रेशन क्रिकेटमध्ये असायलाच हवं परंतु माणसावर नाही. खोलवर टप्प्यात चेंडू उंचावलाय. ताकद दाखवली आहे, नजाकत आली आहे. सुवर्ण मध्ये साधला आणि लॉंग ऑफची सीमारेषा तेजस भोईरनं काय सहज क्लिअर केली. ठोकला षटकार. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 55 आणि 24 चेंडू 56 धावांचं आव्हान उभं राहिलंय. या धावांचा पाठला कसा होईल उत्तरार्धामध्ये मात्र आपण योगेश जी मळवी सरांकडे जाऊ. तत्पूर्वी वळूया आपण सन्मानांकडे. पहिला सन्मान या मंचावर पहिल्यांदा विनंती करते पद्माकर पाटील कोपर यांना की आपण आतल्या कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गुळगाम पंचायत पारगावचे माजी उपसरपंच मनोज दळवी साहेबांना विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेटिव्ह बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय मनोजजी दळवी साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व राहिलंय. राजकारणाबरोबर समाजसेवा ही त्यांचं खूप मोठं अंग राहिलंय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं उत्तम काम करत आम्ही किती सर्वोत्तम हे दाखवण्याचं काम आदरणीय मनोज दळवी यांनी मात्र केलं. त्या मनोज दळवींचा शुभ सन्मान इथे केला जातोय. माजी उपसरपंच पारगाव यांचा शुभ सन्मान अमीरजी तारेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर राहुलजी कांबळे सर आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय राहुलदादा कांबळे यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. आदरणीय पद्माकर पाटील कोपर यांचं आगमन होतं. दादा या मनस्वी स्वागत आहे आपलं. तर आदरणीय राहुलजी कांबळे यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. आदरणीय राहुलजी कांबळे सरांचा शुभ सन्मान. यानंतर मात्र आपण पाहतोय नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी गॉगल देण्यात आली आहे. ती नाईक ऑप्टिक्सची सर्व निखिलजी नाईक यांचा शुभ सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. त्यांनी विनंती करेन निखिल नाईक साहेबांना की आपला सन्मान या प्रेझेंटेटिव्ह बॉक्स मध्ये जाऊन स्वीकारायचा आहे. आदरणीय निखिलजी नाईक. त्यानंतर मात्र जीत शेठ कदावकर उद्योगपती कोहली यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय जीत करावकर उद्योगपती कोहली इथे मात्र सन्मान होतोय. निखिल नाईक नाईक ऑप्टिकचे सर्व त्यांच्या वतीनं प्रत्येक सामन्यासाठी मात्र गॉगल देण्यात आली आहे. त्या आदरणीय निखिलजी नाईक यांचा शुभ सन्मान होतोय. यानंतर जीत करावकर यांचा सन्मान आणि त्यानंतर मात्र समीरजी भुईर आपल्याला विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारा. जीत करावकर यांचा सन्मान आणि त्यानंतर समीरजी भुईर या आपण जीत करावकर नंतर समीर भुईर आणि निशांत मात्रे या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा.
समीरजी भुईर, यानंतर समीर भुईर आणि निशांत म्हात्रे. निशांतजी म्हात्रे आणि त्याचबरोबर मंचाकडे त्यांचं आगमन होत आहे श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्व आदरणीय कन्हैया पाटील यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनस्वी स्वागत. यानंतर सन्मानाकडे बोलूया आपण. आणखीन एक मोठा सन्मान मैदानासाठी तब्बल या डागडुजीसाठी तब्बल 50,000 रुपये नकद राशी आणि त्या बेंचेस आहेत त्या बेंचेस देण्याचं काम ज्या आदर्श व्यक्तिमत्वानं केलंय. अनेक गावांचा विकास. आता ग्रामसेवक नाही तर ग्राम अधिकारी बनलेले आमचे रमणजी तारेकर साहेब यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि त्यांच्या सोबत आम्ही विनंती करेन अनंत तारेकर आणि महेशजी तारेकर हे दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण एकत्र यायचं आहे. मंचाकडे आगमन होत आहे श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्व आदरणीय कन्हैया शेठ पाटील यांचं. मोठ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान आदरणीय रमणजी तारेकर ग्राम अधिकारी म्हणून जी ओळख राहिले ते आदरणीय रमणजी तारेकर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. कन्हैया शेठ पाटील अमीरजी तारेकर या सर्वांच्या शुभ असते या सगळ्या मंडळींचा रमणजी तारेकर अनंत तारेकर महेशजी तारेकर यांचा शुभ सन्मान होत आहे. त्याचबरोबर पद्मकर पाटील कोपर यांनाही विनंती करेन की दादा आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय पद्मकर दादा पाटील कोपर यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. रमणदादांचा सन्मान आपण इथे पाहतोय. एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या गावासाठी सदैव झटणारी ही मंडळी प्रत्येक माणसाला जे शक्य होईल ते मदत करणार हे माणूस म्हणजेच रमणजी तारेकर. त्याचबरोबर आनंद तारेकर महेश तारेकर यांचाही मायाची शाल देऊन आणि ट्रॉफी देऊन त्यांचाही शुभ सन्मान केला जाते. पुष्पगुच्छ मायाची शाल ही भारतीय संस्कृती राहिली आहे आणि संस्कृती जपत श्री समर्थ कृपा वॉटर सप्लायरचे सर्व आदरणीय पद्मकर पाटील श्री समर्थ कृपा वॉटर सप्लायरचे सर्व पद्मकर पाटील कोपर यांचा शुभ सन्मान अनिलजी तारेकर यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी मोकल असतील आणि कन्हैया पाटील यांच्या शुभ हस्ते ते केलं जाईल. श्री समर्थ वॉटर सप्लायरचे सर्व पद्मकर पाटील दादा कोपर यांचा शुभ सन्मान इथे केलं जाईल. धन्यवाद या सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान आणि विनंती करेन लगेच कन्हैया पाटील यांना की आपण असं नसतं व्हायचं दादा. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. हो टू हॅलो चेक. आदरणीय रवी भगत यांना विनंती करणार या आपण आपलाही तर शुभ सन्मान केलं जाईल. आदरणीय रवी भगत प्लीज आपण या. गेम चालू केला जाईल. रवी भगत यांचा सन्मान होईल आणि लगेच बोलूया आपण या उत्तरार्धाकडे जिथे असतील योगेशजी मडवी सर. हेलो, थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक हमें ज्वाइन हैं उन सभी दर्शकों का भी स्वागत. मैच की बात करेंगे तो इस समय सेकंड राउंड का सेकंड मुकाबला एक दूसरे के सामने पहले सत्र में बल्लेबाजी की थी. शायद यहाँ पर टीम कोटना का टीम ने बल्लेबाजी करते हुए 55 रन जोड़े. 56 रनों का टारगेट मैदान के अंदर है. टीम एकता स्पोर्ट्स बंगरबड़ा टीम के सामने. पहली गेंद पे शानदार शुरुआत. दूसरी गेंद प्रहार किया. ओ हाथ से गेंद निकली सीमा रेखा के बाहर. कैच छूटने के बाद 6 रन. पर आक्रमण शुरू करते हुए सिद्धेश वास्कर, जिनकी शानदार यहां पर शुरुआत. पहली गेंद में चौका, दूसरी गेंद में छक्का. दमदार शुरुआत. 56 रन का टारगेट, मगर उतनी खूबसूरत शुरुआत. फिर एक बार मिड ऑन में पाए गए शानदार कैच. 2 बड़े शॉट के बाद यहां पर जाल में अटके सिद्धेश वास्कर. बैक टू द डगआउट.
सुयोग अंगोलकर जुने जाणते दोन्ही संघाचे कर्णधार सुयोग अंगोलकर. मित्रांनो, ह्या पिढीला कदाचित माहीत नसेल, परंतु जुनी जी पिढी आहे ना, त्या पिढीनं यांचा थरार खेळ पाहिलाय. आपल्या पंचकृषीचं नाव कसा रोशन करायचा सुयोग अंगोलकरांनी दाखवलं. त्यांचं मंचाकडे आगमन होत आहे. आणि सगळी जी पिढी आहे ना, ही मागची पिढी, ही त्यांची देण आहे की त्यांनी या सगळ्या पिढीला शिकवलंय. किशोरदादा पाटील असतील, सुयोग अंगोलकर असतील, या मंडळीनं या सगळ्या पिढीला घडवलं आणि आज ही पिढी त्याचं नाव रोशन करतो. यासारखी आनंदाची ती गोष्ट काय. स्वागत है आपने दादा. और आखिरी गेंद के ऊपर जैसे कैच पकड़ा था तेजस ने, उनके लिए 500 का इनाम आ चुका है. वन साइड ग्रुप इनकी तरफ से कोटना का, उनका हम स्वागत करेंगे. बहुत बहुत शुक्रिया, सभी का हम स्वागत करेंगे. फिर एक बार स्क्वायर कट किया. इस बार गेंद एक कवर की तरफ धन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाद 4 रन. टारगेट है 56 रन का. शुरुआत भी उतनी बेहतर देखने को मिल रही है. पृथ्वी पर 14.00 की औसत है और इस समय 14 रन तो ऑलरेडी 4 गेंद के ऊपर आ चुके हैं. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. फिर एक बार अच्छी डिलीवरी, गति परिवर्तन, पैकअप द हैंड, गेंद को रिलीज किया और इस समय डॉट की समाप्ति. ओवर नंबर की बात करेंगे तो पहला ओवर पावर प्ले में शानदार शुरुआत करते हुए 14.00 की औसत है और अब तक तो 14 रन 5 गेंद के ऊपर बन चुके हैं. पहले ओवर की बात करेंगे, गेंदबाज केदार भोईर. कोटना का टीम अब देख रहे 55 रन बनाने के बाद 56 का टारगेट. अंतिम गेंद, कदमों का इस्तेमाल किया था, बल्ला गेंद का संपर्क नहीं है. डॉट की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 14. अब जीतने के लिए 42 रन की आवश्यकता 18 गेंदों के ऊपर. सुनील स्पोर्ट्स चिंतपारा टीम आखिरी राउंड में पहुंची है. अब आपको आना होगा क्योंकि इसके बाद शायद विनिंग टीम के साथ वो आखिरी मुकाबला होगा और उसके बाद ड्रॉ होंगे. ड्रॉ के बाद एक टीम फाइनल में और एक सेमीफाइनल का मुकाबला. बोलना काय ना डायरेक्ट 60% बोल त्याचे पलीकडे 1 रुपया पण डायरेक्ट 60% त्याचे पलीकडे 1 रुपया पण मी पण गेलो तरी पण हा फिक्स 60% डिस्काउंट मारून देतात ते रोजचा रोज ठेवला असता तर ठीक आहे. हो केलं साईला किती सांगले तुम्ही त्या दिवसाला मॅच ठीक आहे. मी वागता त्याला पण ओके. काम 2-2 लागतील मला. काम बघू था मैं मैच का. तो जीत की बात करेंगे. इस समय 56 रन का टारगेट है. मैदान के ऊपर शानदार मुकाबला. दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने जीतने के लिए यहां से बात करेंगे. 56 का टारगेट. पहले ओवर में शानदार शुरुआत रही जहां से हम बात करेंगे 1 विकेट के नुकसान पर. अब तक तो 15 बने. गेंदबाज दीपेश नाइक जो ओवर नंबर सेकंड कर रहे हैं. इस बार हवा में है, चिड़िया छिप गए खेत में और 1 विकेट का पतंग. बल्लेबाज की पारी यहां पर खत्म होती हुई चेतन नीलेश की पारी का अंत हुआ. रन संख्या केवल 15 रन. पंचकर्णीचं आगमन होतं. आदरणीय कैलाजी तारेकर साहेबांना विनंती करेन आपण आधुनिक कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. आदरणीय कैलासजी तारेकर सर प्लीज आपण या आणि विराजमान व्हा. आणखीन एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. पारगाव म्हटलं ना की एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारी मंडळी. आपलं मनस्वी स्वागत आहे. तो बल्लेबाज मैदान पर प्रीतम आ चुके. मैदान के अंदर 2 विकेट 15 रन. दीपेश नाइक के लिए भी प्राइस है 500 रुपए का. वन साइड ग्रुप इनकी तरफ से यहां पर 500 के इनाम. हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम है. अच्छी डिलीवरी. फिर एक बार गेंद को खेला अलोंग द कार्पेट. जब तक गेंद को फिल करे तब तक 1 रन का इजाफा और इस 1 रन के साथ टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 16 रन. मुकाबला बेहतरीन होगा. दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने
इतनी आसानी से हार नहीं मानेंगे और बिल्कुल यह मुकाबला शायद संदेश आखिरी ओवर तक, आखिरी गेंद तक दर्शकों को देखने मिलेगा। शपल में ऑन साइड में ऑफ स्टंप के काफी बाहर निकले और गेंद को खेला बैकवर्ड स्क्वायर लेग में, सीमा रेखा के बाद 4 रन। मैदान के ऊपर कोटना का टीम जो कि पहले सत्र में उन्होंने रन बनाए थे 55-56 का टारगेट है। एकता स्पोर्ट्स बंगर पड़ा 3 विकेटें गंवा चुकी है और अब जीत की बात करेंगे तो अभी भी संघर्ष जारी है। 36 रन की अभी भी आवश्यकता है, बची भी 14 गेंद के ऊपर। राह संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर भैया आगे निकलता है। बिल्कुल आज मुकाबले में चमकदार कामगिरी करनी होगी। जहां से मुकाबला जीतने की बात करेंगे, दोनों टीमें सपना लेकर मैदान पर उतरी है। इस ट्रॉफी को उठाने का सपना दोनों टीम का है, मगर कौन जीतेगा, कौन जाएगा अंतिम राउंड में, जहां सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम इंतजार कर रही है। इनमें से जीतने वाली टीम चिंचपाड़ा टीम के खिलाफ खेलेगी। इस बार भी हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है और जब तक गेंद को कवर बाउंड्री लाइन के ऊपर फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है, मगर सिंगल डबल के साथ आपको चौके छक्के बटोरने होंगे, क्योंकि जीत के लिए आखिरी 13 गेंदे 34 की आवश्यकता। हर गेंद में 2 भी बने तो रन नहीं बन सकते, 1-2 बाउंड्री बीच में चाहिए। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। सिंगल डबल के साथ चौके चौके की जरूरत है। फिर एक बार बड़ी प्रयास, हवा में गेंद, फील्डर थोड़े दूर थे, सोचा फील्डर ने कि नहीं पहुंच पाएंगे। सही डिसीजन है। कभी कभी फील्डर दौड़ के आगे जाते हैं और बाद में गेंद पड़ने के बाद बाउंस होकर सर के ऊपर से निकल जाती है। अच्छी सोच। बिल्कुल ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 23 रन, आखिरी 12 गेंदे, जीत के लिए 33 की आवश्यकता। चलो जल्दबाजी करें, टीम कोटना का टीम ज्यादा टीम मीटिंग ना करे, क्योंकि इसके बाद और मुकाबले बहुत सारे हैं। आज के दिन का आखिरी मुकाबला, उसके बाद सेमीफाइनल और फाइनल मुकाबला सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव। आप देख रहे हैं बिल्कुल बड़ी ट्रॉफी, संकल्प ग्रुप बिल्डर्स एंड डेवलपर्स ट्रॉफी 2024 का शानदार पर्व। बिल्कुल एक सिंगल आई। देखिए ना, बैक साइड पे 2 खिलाड़ी रखे गए, एक फाइन लेग में खिलाड़ी है और एक बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर है। कप्तान की बहुत अलग सोच है, क्योंकि उस एरिया में तो एक भी फील्डर नहीं रहते शायद, खुद कप्तान है। देखिए बेहतरीन डिलीवरी, फिर एक बार अपील स्ट्रॉन्ग। अपीला में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी थी,
डॉट की समाप्ति। जितने डॉट गेंद आएंगे उतना दबाव बढ़ सकता है, क्योंकि टर्निंग पॉइंट ओवर कर रहे तेजस भोईर जो कि इस टीम के कप्तान है। अब बिल्कुल फील्डिंग बाउंड्री लाइन के ऊपर पाइन लेक में आप कप्तान को देखेंगे। हर विकेट के लिए 500 का इनाम वन साइड ग्रुप कोटना का इनकी तरफ से। रन संख्या की बात करेंगे 24, अभी भी 32 की आवश्यकता। ये देखिए लॉलीपॉप गेंद फेंक दिया गेंद को मिड विकेट की तरफ, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। विशिख कोहली अभी भी इंतजार में है, शायद डिसीजन आएगा अंपायर का पूछताछ के बाद। ये 6 रन यस यहां पर क्लियर हो चुका था। बिल्कुल एक इवेंट कैमरामैन की सराहना होनी चाहिए। देखिए क्लियर पूरी तरह से गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन और छक्के के साथ रन संख्या की बात करेंगे 30 रन टोटल लग चुकी है। जीतने के लिए आप चाहिए यहां पर 26 की आवश्यकता। 9 गेंदे 26 रन की आवश्यकता। पलटवार फिर एक बार। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर। और बिल्कुल आप बात करेंगे मुकाबले की तो अभी भी 9 गेंदे 26 की आवश्यकता। वक्त अभी भी है दोनों टीमों के पास। सेकंड पर बल्लेबाज छक्का मारने वाले प्रीतम दमड़े। फिर एक बार इंतजार किया, बल्ले के ऊपर आने दिया गेंद को। फील्डर है मौजूद मिड विकेट में, 1 रन आएगी। इसी के साथ टीम टोटल 31 रन। 8 गेंदे 25 इंपॉर्टेंट है 2 गेंदे, क्योंकि 2 गेंदे इतने इंपॉर्टेंट है, मुकाबले का रुख बदल सकती है। एक आध बड़ी हिट लगती है तो मुकाबले में वापसी जरूर हो सकती है। तकरीबन 16 या 17 रन आखिरी ओवर में बचेंगे तो बिग फाइट मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा। और दर्शक वही इंतजार में है कि एक आध अच्छा मुकाबला देखने मिले। शायद वही मुकाबला आप देख रहे हैं। ये देखिए फील्डर मौजूद, जाल में फंसे और एक विकेट का बदल। और यहां पर पॉइंट के रीजन में कैच के लगता विकेट नंबर यहां से बात करेंगे 5 मैदान के बाहर। के पर 7 गेंदे 25 का समीकरण। धीरे धीरे इस मुकाबले में कोटना का टीम पूरी तरह से मजबूत स्थिति प्राप्त करते हुए। प्रतीक कटेकर इनेट क्रमांक 7 7वें नंबर पर आए। 4 विकेटें तो अब जा चुके मैदान के ऊपर, यानी कि 6ठे नंबर के ऊपर है प्रतीक कटेकर। अभी भी वक्त है आपके पास, आने वाली 7 गेंदें। ये गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा। अब 24 7 गेंदों के ऊपर, 7 गेंदे 24 रन। मुकाबला अभी भी संघर्ष बना है। ये क्रिकेट का खेल, जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती, जब तक आखिरी रन नहीं बन जाते, तब तक नहीं बता सकते कि कौन जीत सकता है। ये देखिए इंतजार, फिर एक बार बल्लेबाज काफी देर के बाद बल्ला घुमा रहे हैं। रन संख्या इस्तेमाल करना पड़ा है उन्हें ताकत का, और बिल्कुल एक सिंगल आई अंतिम गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति 33 रन 3 ओवर के बाद। अब जीतने के लिए आखिरी ओवर में 23 रनों की आवश्यकता। नारायण दादा मात्र यांचं मंचाकडे आगमन होते। हरिभक्त पारायण नारायण दादा मात्र यांचं मंचाकडे आगमन, मनस्वी स्वागत। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। दिल से मुकाबला चालू है। अब जीतने के लिए 5 गेंदे 22 का समीकरण। शानदार मुकाबला। एक तरफ पे टीम कोटना का, दूसरी तरफ पे बंगारपाड़ा। कौन जीतेगा मुकाबला, कौन जाएगा अंतिम राउंड में, जहां इंतजार कर रहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम। 75 रन की शानदार पारी। आला रे आला, उल्टी टोपी वाला बाला, क्या कमाल के खेले आज। रनों की बात करेंगे तो आखिरी 5 गेंदे जीतने के लिए 22 की आवश्यकता।
अच्छी डिलीवरी, फिर एक बार ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, मिड विकेट से फील्डर आएंगे, तब तक एक रन पूरा दूसरे के लिए पलटे हैं, मामला बन सकता है और शायद यहां पर दूसरा रन पूरा किया है मगर तीसरे अंपायर के लिए रेफर किया। अब इंतजार करना पड़ेगा क्योंकि यहां से 2 रन आएंगे तो आखिरी 4 गेंद में 20 की आवश्यकता, रन आउट होते तो फिर 4 गेंद 21 का समीकरण। कोई लक्ष्य बड़ा या छोटा नहीं होता, संघर्ष की जरूरत है, बस दिल में कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। देखना इस बार पहुंचे या नहीं पहुंचे, स्क्रीन के ऊपर आप नजर करेंगे एक बार। संजय मात्रे हमारे तीसरे अंपायर, टीवी अंपायर चेक करेंगे। देखिए अब बल्ला भी सामने आ चुका है, खिलाड़ी भी है, देखिए देखिए बिल्कुल अंतिम क्षणों में नॉट आउट, 2 रन पूरे। अच्छा, ऑन फील्ड अंपायर का डिसीजन भी नॉट आउट था, उन्होंने फिर एक बार रेफर किया क्योंकि ये मुकाबला कट टू कट है और ऐसे समय में अच्छा डिसीजन अंपायर का। रन संख्या अब 20 की आवश्यकता, 4 गेंदे, मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम। और बिल्कुल क्या ये मुकाबला जीत पाएंगे टीम बंगारपाड़ा या फिर कोटना का मुकाबला जीतेगा। आखिरी 4 गेंदे, सेकंड पर बल्लेबाज लॉप किया गेंद को, इस बार बैकवर्ड्स करने के ऊपर से हवाई सबर, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। तीन गेंदे, 14 की आवश्यकता, रंगीन मुकाबला, एक शानदार मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। यहां से मुकाबला कौन जीतेगा? आने वाली 3 गेंदे, सेकंड पर है प्रतीक, फिर एक बार प्रीतम के बल्ले से शानदार हिट, सेट ऑन दी ग्राउंड, बिल्कुल वो बात करेंगे मिड विकेट सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का प्रीतम दमड़े के बल्ले से। हंसाता है, किसी को रुलाता है, कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता नियम है। और मैंने अभी भी कहा कि क्रिकेट खेल किसी को हंसाता है, किसी को रुलाता है, सुख दुख भरा क्रिकेट का खेल, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये पलटवार है और क्रिकेट में अक्सर यही देखने मिलता है। कभी कभी जीतने वाली टीमें क्रिकेट में हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में जीत जाती है। इसलिए मैं हमेशा कहता हूं, जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। आइए देखते हैं 2 गेंदे, 8 की आवश्यकता, अच्छी डिलीवरी, ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, 2 रन इंपॉर्टेंट है और 2 रन यहां बनते हैं तो फिर बन गए। आखिरी 1 गेंद, 6 की आवश्यकता। दिल अभी कहता कि मुकाबला जिंदा है, सूप अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल कहता कि मुकाबला जिंदा है। आखिरी गेंद, 6 रन की आवश्यकता और बल्लेबाज प्रीतम दमड़े की बात करेंगे, 3 छक्के दागे, भाई आने वाला छक्का दागेंगे तो फिर टीम जीत जाएगी। देखिए पानी की मांग की गई है, कितना प्रेशर है टीम के ऊपर, कितना खिलाड़ियों के ऊपर प्रेशर है और यह दबाव कहता कि आप पानी की जरूरत पड़ी है। जल्दबाजी करें क्योंकि आज अंतिम दिन है इस प्रतियोगिता का। 3 दिन लगातार चलने वाली सबसे बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं मैदान पर केवल सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव आयोजित आप देख रहे हैं संकल्प ग्रुप बिल्डर्स एंड डेवलपर्स ट्रॉफी, शानदार आयोजन और कुल मिला के 24 टीमों ने हिस्सा लिया था। अब यहां पर आखिरी मुकाबले बचे हैं, इसके बाद क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल मुकाबले बिल्कुल यहां पर होंगे और बिल्कुल अगला मुकाबला जहां से हम बात करेंगे सुनील स्पोर्ट चिंचपड़ा बनाम विनिंग टीम के पास होगा। विनर कौन होंगे पता तो नहीं है, आखिरी गेंद बंद लिपापा है, बिल्कुल आखिरी गेंद में कौन जीतेगा? कृष्णा इप्राम आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर और बिल्कुल
अमीर दादा तारेकर और कैलाश दादा तारेकर, आप बुक करना चाहते हो तो बिल्कुल इनसे संपर्क कीजिए, क्योंकि सीजन की बात करेंगे। अब बहुत लोग जो सैटरडे संडे पाराम हाउस के ऊपर जाते हैं, मगर इससे पहले हम जाएंगे आखिरी गेंद के ऊपर दोस्तों। आखिरी गेंद, छह की आवश्यकता, बिल्कुल यहां पर पंच अंपायर वार्निंग देंगे। देखिए नजदीकी खिलाड़ी कोई आवाज नहीं देगा, इस बात के ऊपर गौर करें। जैसे खड़े वैसे खड़े रहिए, क्योंकि क्रिकेट का कोई नियम होता है और विशु कोहली फिर एक बार बताएंगे। एक गेंद छह की आवश्यकता, कमाल का मुकाबला है, दिल की धड़कन। मैंने पहले ही कहा कि यह मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा और वही हुआ, आखिरी गेंद तक ये मुकाबला। खासतौर प्रीतम दमड़े की बात करेंगे, उन्होंने मुकाबले में वापसी की है और 3 छक्के लगने के बाद यह मुकाबला यहां पर वापसी में हो चुका है। आखिरी गेंद जीतने के लिए 6 की आवश्यकता। सैराट फिल्म का एक डायलॉग है नागराज मंजुले का, टोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला। जाऊया, प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्यांनी स्वागत करा अंतिम चेंडूचा। अच्छी डिलीवरी, आखिरकार जीत लिया मुकाबले को टीम कोटनागा ने, शानदार जीत। चलो आइए कप्तान कोटनागा के तुरंत, कोटनागा टीम के कप्तान आप आइए तुरंत, क्योंकि अगला मुकाबला आपका होगा कोटनागा बनाम सुनील स्पोर्ट चिंतपाड़ा। ऐसा मुकाबला रहेगा 4 ओवर का। अगला मुकाबला 4 ओव्हर केला जाईल। सुयोगजी आंगोलकर साहेब प्लीज आपण सन्मान घ्या आपला। सुयोगजी आंगोलकर साहेब सन्मान घ्या आपला प्लीज, 1 मिनिट प्लीज। टॉस करून घ्या। संकेत मात्र इकडे येताना पाहतोय। हार्ड लक प्रीतम दमडे आणि टीम। मी म्हणेन की योगेश सर, माहोल शिफ्ट कुठे झाला क्रिकेटमध्ये? या फार मोठ्या गोष्टी आहेत, जिथे चांगला फ्लो मध्ये प्रीतम दमडे खेळत होता, त्यानंतर एक चेंडूची गरज असताना, एक चेंडू 6 धावांची गरज असताना पॉज आहे ना, तो पॉज सामन्याला कलाटणी देतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हे पॉजेस तुम्हाला लक्षात यायला हवेत। हे पॉजेस आपण ज्या फ्लो मध्ये खेळतो ना, त्यावेळेला खेळून घ्यायचं असतं, परंतु प्रीतम दमडेने दम खाला आणि तोच दम गोलंदाजानेही खाला आणि मग मात्र शिफ्ट गिअर शिफ्ट झाला आणि तिथून मात्र कोटनागा संघ सामन्यात घुसला। टॉस केला जाईल। म्हणतो दळवी माजी उपसरपंच यांच्याकडून पहिल्यांदा टॉस केला जाईल। तो टॉस करून घ्या पहिल्यांदा। सामना असेल 4 षटकांचा। टॉस केला जातोय दोन संघामध्ये, एका बाजूला संकेत पाटील तर एका बाजूला माधव